नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये रेबीजचं प्रमाण पहिलेही जास्त होतं. मात्र लोकांची सुशिक्षितता वाढल्यामुळे हे प्रमाण कमी झालं. मात्र सध्याच्या काही घटना अशा घडत आहेत ज्यामध्ये आपल्याला समजून येत आहे कुत्रं न चावता ही रेबीज होऊन माणसांचे मृत्यू होत आहेत. मागच्या 6 महिन्यामध्ये अशा काही घटना घडल्या ज्यामध्ये लोकांना माहीतसुद्धा नव्हतं की आपल्याला कुत्रं चावलं आहे आणि त्यांनी दुर्लक्षित केल्यामुळे काही दिवसानंतर रेबीजचे लक्षणं आढळल्यानंतर मात्र त्यांचा मृत्यू झाला. आणि अशा पद्धतीने कुत्रं न चावता रेबीज का होतोय, कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला आजच्या व्हिडिओतून घ्यायची आहेत. मित्रांनो, हा आजार मात्र कुत्रं चावल्यामुळे होतो हा समज आपल्याला संपताना पाहता येतो. ग्रामीण भागात मात्र संशयास्पद प्राणी काटा. आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. मे 2025ला मध्य प्रदेशमध्ये बारावनी जिल्ह्यात रात्री झोपेत 17 लोकांवर एक प्राणघातक हल्ला झाला. प्राणी कोणता होता माहीत नाही. सर्वांनी 3 डोस ARVचे घेतले आणि हिमोग्लोबिनचा घेतला. मात्र 5 लोकांचा त्यामध्ये आपल्याला मृत्यू झाल्याचं पाहायला भेटतं. कोणत्या प्राण्यांनी चावलं याची कोणालाही जी आहे माहिती तिथे आढळून नाही आली. जुलै 2025 मध्ये ब्रिजेश सोळंकी जे आहे रेबीजच्या आजारानं मेला. आणि त्याला रेबीज कशामुळे झालेला होता तर एका कुत्र्याला वाचवण्यासाठी गेलेला होता. आणि त्या कुत्र्याला वाचवल्यानंतर ते कुत्र्याचं छोटं पिल्लू आहे, छोटं पिल्लूनं थोडंसं हळूच नख जे आहे त्याला मारलं होतं. मात्र तो काही पिसाळलेला कुत्रा नव्हता किंवा काही नाही. त्याने दुर्लक्ष केलं आणि हळूहळू रेबीज होऊन जे आहे त्याचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. यानंतर मात्र ब्रिटनमध्येही असेच काही घटना घडल्या. फेब्रुवारी 2025 मध्ये 59 वर्षीय युनेपॉड या इंग्लंडमधील महिलेला मोरोक्कोमध्ये फिरताना एका पिल्लानं किंचित खून घातली. तिच्या या सूक्ष्म चावणीने रेबीज झाला आणि तिला 3 ते 4 महिन्यानंतर मृत्यू झाला. आता मित्रांनो, रेबीजमध्ये कुत्रं चावतंय सुद्धा. मात्र मित्रांनो, त्यात तुमचा गैरसमज दूर करून टाकणार आहे. रेबीजचा आजार हा कुत्र्याच्या लाळेपासून सुद्धा होत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आता तुम्हाला एक प्रकरण सांगतो. जुलै 2025 मध्ये न्यू साऊथ वेल्स मध्ये एका माणसाचा वटवाघूळ चावल्यानं जे आहे मृत्यू झाला. आणि वटवाघूळ चावल्यानंतर मात्र त्याला रेबीजच झालेला होता, ही लक्षणं आढळली. आता मित्रांनो, डॉग बाईट नसला म्हणजे कुत्रं जर चावलं नसलं तरी रेबीज कसा होतो हे सांगतो. सूक्ष्म किंवा दृष्टीने अनपेक्षित संपर्क. आता मित्रांनो, जर समजा मांजर, माकड, वटवाघूळ तसेच मॉलिस म्हणजेच काटा इतर प्राणी असतात, लहान असतो जो दिसत नाही, त्यामुळे रेबीजची शक्यता ओळखल्या जात नाहीये. मात्र सलाइवा संपर्क म्हणजेच लाळेच्या चाटण्यामुळे सुद्धा रेबीज होतो. जर एखादा कुत्रा तुम्हाला चाटत असेल किंवा त्यानंतर मात्र तुमच्यासोबत काही खेळत असेल आणि एखादी जर तुमच्या हातापायाला जखम झाली असेल तरीही रेबीज होतो. जर रेबीजग्रस्त प्राण्याने तोंडावर सलाइवा लावत असाल तर मात्र इन्फेक्शन होऊ शकतं. मित्रांनो, कोणतं कुत्रं जे आहे पिसळलेलं आहे किंवा कोणतं कुत्रं जे आहे आपल्याला रेबीजग्रस्त किंवा बाधित आहे हे आपल्याला माहीत नसतं. मात्र हा आजार इतका गंभीर आहे की आपल्याला न कळतच कोणतं कुत्रं आपल्याला जर चावटून गेलं असेल किंवा त्याने साधा नखही मारला असेल तरी रेबीज होण्याचे चान्सेस जास्त होत आहेत. आणि आता ह्याच गोष्टीला दुजोरा देणाऱ्या गोष्टी म्हणजे शहरी भागातल्या कुत्र्यांनाही 30 लक्षणं आढळून येत आहेत. जे आपण घरगुती कुत्री समजतो त्यातही 30 लक्षणं आढळून येत आहेत. आणि रेबीजचे लक्षणं यानंतर मात्र डॉक्टर सांगत आहेत की काही वेळेस जे आहे रेबीजचे लक्षणं आपल्याला स्पॉटला दिसत नसून काही वेळेस रेबीजचे लक्षणं जे आहे 3-3, 4-4 महिन्यानंतर दिसत असतात. मात्र मित्रांनो, आता जे खूप लोक आहेत जे ॲनिमल लवर असतात, डॉग लवर असतात, त्यांना हात जोडून सांगणं आहे की अशा गोष्टीला बळी पडू नका. आपली जर एखादी जखम झालेली असेल शरीरावर, कारण कुत्र्याच्या लाळीतून सुद्धा रेबीज होतो हे उघडकीस यायला लागलं आहे. यासोबतच मात्र जर एखादं कुत्रं तुम्हाला चावलं तर ते काही बाधित नसेल असं समजून मात्र रेबीजची वॅक्सिन घेणं टाळू नका. मित्रांनो, सतर्क राहणं हे आपल्या हातात आहे. मात्र सध्याचे रेबीजचे लक्षणं असे अनपेक्षित झाले. हाच फरक आहे मित्रांनो. जर कुत्र्याच्या लाळीमधून सुद्धा आपल्याला जे आहे आपल्या शरीरात लाळ जात असेल, आपल्या जखमीवर कुत्रं चाटत असेल तर व्हायचा चान्स आहे. मात्र त्यामुळे जे आहे सतर्क राहणे, सुरक्षित राहणं आपलं आवश्यक आहे. हा सगळा प्रकार धक्कादायक जरी असला तरी सुरक्षा घेणं आपल्या हातात आहे. आपण आपली सुरक्षा घेण्यासाठी स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे. कुत्र्याची स्वच्छता, आपली स्वच्छता या दोन्ही गोष्टीकडे लक्ष दिल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.